आपण जे जीवन जगतो त्या जीवनामध्ये आपण वर्तमान काळात असायला पाहिजे, ते राहतच नाही. आपल्या मनाला, आपल्या शरीराला अनंत जन्माची सवय लागलेली आहे. त्या सवयीमुळे आपण कुठे जातो? भूतकाळामध्ये. त्या सवयीमुळे कुठे जातो? भविष्यकाळ. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जर भविष्य काळामध्ये कल्पना करत राहिलो आणि भूतकाळात जर आपण विचार करत राहिलो तर आपण वर्तमान काळाचा अनुभवलं क्षण काय होणार आहे? गंभीर असतो. तुम्ही जर भूतकाळ जर ओढून पुढे जर आणला, तुमचं वर्तमान काळ खराब होईल. तुम्ही जर भविष्य काळाची चिंता करत बसले तर तुमचं जीणं मुश्किल होऊन जाणार. आणि मग तुम्ही स्वतःला जेव्हा मागं वळून बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही अशा गोष्टींमुळे दुःखी आहात, अशा गोष्टींमुळे तुम्ही वैतागलेले आहात ज्या गोष्टी कधी अस्तित्वातच नव्हतं. तुमचं जो भूतकाळ आहे हा भूतकाळ तुमच्या शरीराला लागू होतो आणि तुमचं जो भविष्य काळ आहे तुमचं मन तिकडे धावतं. म्हणून मन भविष्य काळाकडे धावतं आणि भविष्याचा विचार करतं आणि शरीर मात्र भूतकाळाच्या मेमरी साठवून ठेवतं. आणि म्हणून माणसाचं जीवन असं दुभंगलेलं आहे. आणि याच्या पलीकडे जे तुमचं प्राण आहे ते प्राण म्हणजे तुम्ही आहे हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्ही भूतकाळातून भविष्य काळातून मुक्त होता. तेव्हा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रभाव ना त्या शरीराचा होतो ना त्या मनाचा होतो. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की मी हे शरीर पण नाही, मी हे मन पण नाही. मग सर्वांनी आपण अशा प्रकारे जर वर्तमान काळामध्ये समर्पित होऊन जर जगायला लागला आणि शरीर आणि मन याच्यापासून थोडं अंतर केलं, तुम्ही सहजपणे तुम्ही वर्तमान काळामध्ये खरं तुमचं जीवन जे आहे ते अनुभवू शकता. तुम्ही कधीच हरवले जाणार नाही.